नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर न्यूज। सोलापूर जिल्हा प्रसिद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रवासद्वार येथे घाणीचा साम्राज्य या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये साचल्याने या खड्ड्यातूनच प्रवासी नागरिक ये जा करत आहे। याचा त्रास सहन करून प्रवासी नागरिक जिल्हा परिषद येथे कामासाठी ये जा करत असतात, मात्र प्रशासन अशाकडे लक्ष देऊन या ठिकाणी खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी प्रवासी नागरिकातून होत आहे। पावसाचे पाणी या ठिकाणी साचल्याने खड्ड्यातूनच प्रवासी नागरिक ये जा करत आहे। याचा त्रास सहन करून नागरिक या चिखलाच्या साम्राज्य मधूनच प्रवास करताना दिसून येत आहे। या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। साईडला मात्र गवत वाढले आहे। या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे। पहा नागरिक काय म्हणत आहे। हा नागरिक चिखलातून प्रवास करताना दिसून येत आहे। काय बोलायचं हे सगळं काका आपण कुठून आलेले आहे? मी आलो इथून सोलापूर शास्त्रीनगर मधून आलो मी। कुठं चाललो होतो इकडे आता बाहेर चाललो साहेब। काय चिखल वगैरे झाल्यामुळे तुम्हाला त्रास आहे, भरपूर त्रास आहे। आता माझे पाहुणे आले ते पाहुण्यांना आता काय करायचं बोला। आता चिखलातून आलेले पाणीवर साचलेलं साहेब। स्वच्छता केला पाहिजे या ठिकाणी। स्वच्छता असायला पाहिजे, स्वच्छ सुंदर असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे। या ठिकाणी मुरमुरे टाकून मुरुम वगैरे टाकून व्हायला पाहिजे हे सगळं। जिल्हा परिषदमध्ये येत असतो। महात्मा ज्योतिबा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेच्या गेटमधून माझा येणं जाणं नेहमी आहे आणि मी आजसुद्धा अनेक लोकांना या बाबतीमध्ये तक्रारी केलेल्या आहेत आणि तरी पण इथं कोणी लक्ष देत नाही आहे। आत्तापासून येताना मी पडत होतो, पाय ठिसकटला। या बाबतीमध्ये कुठं चाललो होतो, संबंधित अधिकारी कोणी लक्ष देत नाही। मला इकडं या गेटमधून बाहेर जायचं शकतं। हॉटेलमध्ये माझे मित्र थांबले, अडचण काय या ठिकाणी? काय अडचण या ठिकाणी? अडचण म्हणजे काय, हा रस्ता जो आहे हा पहिल्यांदा सार्वजनिक रस्ता आहे आणि हा रस्ता दोन्ही ऑफिसला जोडणारा मध्यस्थी रस्ता आहे हा। त्यामुळं या रस्त्यावर अनेक लोकांची ये जा आहे। अनेक महिलांना या ठिकाणी यावं लागतं। त्यांना सुद्धा काही वेळेला आपलं गाडी भिजेल म्हणून थोडीशी वर करावी लागते, त्यांना चप्पल हे होती। असे अनेक प्रॉब्लेम इथं दिसत असताना सुद्धा संबंधित अधिकारी डोळे झाकून बसलेले आहेत आणि त्याच्यावरती ताबडतोब निर्णय व्हावा अशी माझी एक नागरिक या नात्याने प्रतीक्षा आहे। तर या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष घालून याच्याबद्दल काहीतरी तोडगा लवकरात लवकर काढावा। अन्यथा इथं एखादे माणूस, वयस्कर माणूस, आमच्यासारखा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी चिखल आणि खड्डे पडल्यात, खड्ड्यात पाणीवर साचलेलं हे कुठं तर स्वच्छता केलं पाहिजे। खड्डेवर बुजून व्यवस्थित मुरुम टाकला पाहिजे। तुमची मागणी? आमची मागणी काय आहे, मी काय अनेक लोकांकडनं मी निवेदन पण देऊ शकतो, पण आमची मागणी एवढीच आहे की इथे जे खड्डे पडलेले आहेत ते ताबडतोब लवकर बुजवून घ्यावेत। कारण इथं जर ज्येष्ठ नागरिक पावसाचं पाणीवर साचलेलं आहे या ठिकाणी। पावसाचं पाणी तर बऱ्याच दिवसापासून साचलेलं आहे, सगळ्यांचं दुर्लक्ष होतं आहे। या बाबतीत अनेक लोकांनी तक्रारी पण केलेल्या आहेत, पण त्याला केराची टोपली दाखवली जाते आणि आता ह्या जर निर्णय लवकर नाही झाला तर ह्याच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल सामान्य नागरिकांना। विशेषतः इथं सगळ्यात जास्त त्रास ज्येष्ठ नागरिकांना आहे, कारण तरुण मुलं वगैरे कसंही कडेने इकडून तिकडून जातात। ज्येष्ठ रस्त्यावर चिखल आणि पाणी जसं असलं, चिखल साईडला चिखल गवतोडे आहे आणि या ठिकाणी पाणीवर साचलेलं आहे। कुठं तर स्वच्छता केला पाहिजे, तुमची मागणी? हा, आमची मागणी। आपण कुठून आलेले, कुठं चाललो होतो? बरं, या ठिकाणी काय समस्या, काय रोडवर काय दिसतंय तुम्हाला? काय अडचण, काय अडचण होते की नाही?
चिखल झालं. त्रास होते घेऊ प्रॉपर तुम्ही कुठले गावचे? काहीतरी सोय केलं पाहिजे शासनाने. 100%. मी इथला सोलापूर जिल्ह्यातला रहिवासी आहे. बरं. आणि हे जर बघितलं ह्या रस्त्याला सगळं खड्डा आणि पाणी आहे. बरं. त्या जिल्हा परिषदच्या आसपास आणि इथं अनेक सरकारी कार्यालय आहेत. ह्याच्या जर आसपास बघितलं तर हे असं सगळं पाणी थांबलेलं आहे. असं वाटतं जिल्हा परिषद पाण्यात आहे का काय हे असा प्रकार झालेला आहे. तर हा केवळ भ्रष्टाचार आहे. जिल्हा परिषदचे सगळे कर्मचारी असतील, कलेक्टर असेल, हे सगळे लोक जे आहेत त्या ह्यांचे जे बगलबच्चे आहेत ना, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे कुठल्याही सुविधा नाहीत आणि अशी सर्वसामान्य लोकांची बघा त्यांना तर चालत द्यावं लागते. अशी गैरसोय झालेला आहे. तर भ्रष्टाचार असल्याशिवाय असा प्रकार होऊ शकत नाही. तर हा भ्रष्टाचाराचा ह्याच्यातून झालेला हा प्रकार आहे. आणि सगळं सर आपली मागणी काय? काहीतरी खड्डे बुजवले पाहिजे, हे तुमची खड्डे मागणी? तर बुजवले पाहिजे हो. ह्याचं काम घेतलं पाहिजे. ह्याचं काम तिथं जर असं रस्ता झाला पाहिजे. स्वच्छता नसेल तर लोक आजारी पडतील का नाही, मरतील का नाही, रोगराई होईल. तिथे किती लोक येतील इथं. चिखल आणि या ठिकाणी खड्डे पडल्यात, खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे हे सर. सगळं बरोबर आहे. शासन प्रशासन याला जबाबदार आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्यामुळं हे आणि ह्याचं मुख्य जे आहे ही सगळी जबाबदारी कलेक्टर यांची आहे. जिल्हा परिषद जे हे आहेत मुख्य अधिकारी यांची जबाबदारी आहे. तर त्यांनी विनंती आहे त्यांना की ही सगळी इथली कामं जी आहेत ती तातडीनं त्यांनी हे केले पाहिजेत. आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे. जर पुढच्या 15 दिवसात नाही झालं तर कलेक्टर ऑफिसच्या पुढे आंदोलन करणार आहे.